बघा, आज आपण 15 मार्च 2026 ला नांदेड जिल्हा पोलीस भरती पेपर झालेला, त्यातले सर्व गणिताचे प्रश्न घेऊयात. प्रश्न पहिला आहे, एका आयताची परिमिती 40 सेंटीमीटर आहे. आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे, तर आयताची लांबी व रुंदी किती? आयत आहे, आयताची परिमिती दिली 40 सेंटीमीटर, बरोबर. परिमिती किती दिली म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज किती झाली? 40. आता आयताला 2 लांबी आणि 2 रुंदी आहे, मग लांबी आणि रुंदी ह्या दोघांची बेरीज किती असेल? लांबीची आणि रुंदीची परिमिती 40 आहे ना, म्हणजे दोघांची बेरीज किती असेल? 20. बघा बरं, कुठल्या पर्यायात 20 येते बेरीज? पर्याय क्रमांक 1, लांबी 14 रुंदी 6. बघा, लांबी 14 रुंदी 6 14 आणि 6 20, 14 आणि 6 20, 20 आणि 20 परिमिती किती झाली? 40. म्हणजे पर्याय क्रमांक 1. समजलं? प्रश्न दुसरा, 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? आपला आलेख काढायचा नाही, काही नाही करायचं, फक्त x ची किंमत किती दिली? 1 दिली, ती टाकायची समीकरणामध्ये. टाका बरं, x ची किंमत 1 दिलेली आहे. बघा, x ची किंमत 1 म्हणजे 4 गुणिले 1 अधिक 5y बरोबर 19. 4 तिकडे जाऊन 4 1 4 अधिक 5y बरोबर 19. 4 तिकडे जाऊन वजा होईल. 5y बरोबर 19 वजा 4, 5y बरोबर 15 आणि y बरोबर 15 भागिले 5. 5 1 5, 5 3 15. y ची किंमत 3. पर्याय क्रमांक 2. समजलं? x ची किंमत इथे टाकायची फक्त. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत? कोणत्या समीकरणाची मुळे? आता इथे बघा, समीकरण पहिलं आहे 8 गुणाकार आणि 15 बेरीज. येथे काय अशा कोणत्या संख्यांची? आपल्याला 3 आणि 5 किंमत आली पाहिजे. मग आता बघा, दुसरं समीकरण बघा, x वर्ग 15 गुणाकार आणि 8 बेरीज कशी येते बघा बरं. 5 3 15. मग x वर्ग वजा 5x वजा 3x अधिक 15 बरोबर 0. आपलं उत्तर काय आलं पाहिजे? 3 आणि 5 आलं पाहिजे. मग आता इथून x कॉमन काढला, x वजा 5, इथून वजा 3 कॉमन काढला, परत x वजा 5 बरोबर 0. एका कंसात x वजा 5, दुसऱ्या कंसात x वजा 3 बरोबर 0. मग x वजा 5 बरोबर 0 आहे. x बरोबर काय होईल? 5 मायनस तिकडे जाऊन प्लस होईल, x बरोबर 5 होईल. आणि x वजा 3 बरोबर 0 आहे, 3 तिकडे जाऊन प्लस झाला, म्हणजे x बरोबर 3 आणि x बरोबर 5. समीकरण 2 ची मुळे काय आली? 3 आणि 5. समजलं? आता इथं आणि इथं सेम आहे, फक्त चिन्ह बदलल्या. पण इथं काय आहे बघा, इथं मुळे घेताना हे घेताना काय करायचंय? वर्ग समीकरण आहे 5 3 15 ऋण गुणिले ऋण धन 5, या दोघांचे समान चिन्ह आहे. 5 आणि 3 8. उत्तराला मोठ्या संख्या. समजलं? प्रश्न चौथा, 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती असतील? 2 अंकी संख्या किती आहेत? 2 अंकी संख्या किती आहेत टोटल? 90. 2 अंकी संख्या एकूण 90 आहे. 4 ने भाग द्यायचा. 4 दुने 8, 1 राहिला, पुन्हा 4 दुने 8. किती संख्या? 22 संख्या. 2 अंकी संख्या एकूण 90 आहेत, त्याला 4 ने भाग द्यायचा. पुढचा प्रश्न क्रमांक 5, ज्याचं पहिलं पद ऋण 2 आहे आणि सामान्य फरक सुद्धा ऋण 2 आहे, अशा अंकगणितीय श्रेणीतील पहिली 4 पदे कोणती? बघा, ऋण 2 0 2 4.
नाही, दोनचा इथं 0 आणि 2 दोनचा फरक आहे, ऋण 2चा फरक पाहिजे ना आपल्याला. ऋण 2 4 8 16 नाही, इथं बघा ऋण 2 ऋण 4 ऋण 6 ऋण 8. पर्याय क्रमांक 3. समजलं? 2चा फरक ऋण 2चा फरक. इथं काय आहे 0 आणि 2 धन 2चा फरक आहे इथं, म्हणून ते नाही. पुढचा 6वा प्रश्न 15 10 5 डॅश डॅश या अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज किती? सोडवायचे तुम्ही पण. बघा अंकगणितीय श्रेणी काय सूत्र वापरतो आपण? a प्लस n वजा 1 d. आता इथं रिव्हर्स चाललंय बरोबर का, म्हणून इथं काय होईल a मायनस n वजा 1 d. पहिलं पद किती आहे 15, n किती पद्धत आहे कोण 10 वजा 1 आणि फरक कितीचा आहे 5चा. 15 वजा 10 वजा 1 9, 9 5 15 वजा 45 मायनस 30. म्हणजे 10वं पद काय येईल यातलं मायनस 30 आहे. आणि मग आपल्याला बेरीज करायची. बेरीज कशी करतो आपण? पहिली संख्या काय आहे 15 अधिक शेवटची संख्या ऋण 30 छेद 2 गुणिले एकूण संख्या किती आहेत 10. 30 मधून 15 गेले मायनस 15 छेद 2 गुणिले 10 2 5 10 15 5 75 उत्तराला ऋण चिन्ह म्हणजे ऋण 75 पर्याय क्रमांक 1. समजलं? अगोदर आता इथं वजा चिन्ह काय घेतलं, पुढे जायचं असेल तर पुढची श्रेणी काढायची आपल्याला पाठीमागे ऋण यायचे म्हणून मायनस चिन्ह घ्यायचं. शेवटची संख्या 10वं पद आलं ऋण 30 आणि मग पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. पुढचा 7वा प्रश्न श्रेयसने 100 रुपये दर्शनी किंमत असणारा एक शेअर बाजार भाव 120 रुपये होता तेव्हा विकत घेतला. 120 रुपयाला घेतला. त्यावर कंपनीने 15% लाभांश दिला तर त्याला गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याचा दर किती? 120 ला किती 15 तर 100 ला किती? 120 ला किती लाभांश मिळाला 15 तर 100 ला किती? 100 गुणिले 15 भागिले 120. 15 के 15 15 8 120 4 2 8 4 25 100 25 भागिले 2 म्हणजे 25 चे निम्मे 12.5% ला परताव्याचा दर झाला 12.5%. पुढचा प्रश्न 8वा योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला तर खालील घटनेची संभाव्यता काय? तो पत्ता लाल असणे. 52 पत्त्यामध्ये लाल किती असतात 26 लाल आणि 26 काळे असतात. मग 52 पैकी 26 लाल 26 1 26 26 2 52 म्हणजे संभाव्यता झाली 1/2 पर्याय क्रमांक 1. नववा प्रश्न बास्केटबॉल खेळाडू जॉन व सिमो आकाश एका ठराविक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता 4/5. बघा जॉनची संभाव्यता किती आहे 4/5. वसीमची 0.83 आणि आकाशची 88%. तर कोणाची संभाव्यता सर्वात जास्त आहे 4/5. बघा 4/5 जर आपण 100 मध्ये करू सगळं 20 100 सॉरी 5 गुणिले 20 100 20 चौक 80 म्हणजे याची 100 रुपये किती झाली 80% करायचं. 0.83 म्हणजे 83/200 नाही ना 83/100 झाले आणि याचा 88% म्हणजे 88 झाले का सगळे 100 मध्ये छेद समान झाला. मग सर्वात जास्त कोणाची आहे आकाशची. पर्याय क्रमांक 3 आकाशची संभाव्यता सर्वात जास्त. याचा 80/100 83/100 आणि 88/100. एका आयताची लांबी 35 रुंदी 12 तर त्या आयताच्या कर्णांची लांबी काढा. आयत
भूमिती आलं का पहिलं आकृती. लांबी 35 आहे, कर्ण थोडा बाहेर गेला, आणि रुंदी किती आहे 12 आहे. इथं काटकोन त्रिकोण तयार होतो बघा, होतो का? हे पण 35 आहे आणि हे 12. मग कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग, पायथागोरस बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. एक बाजू किती आहे 35 आणि दुसरी 12. 35 चा वर्ग 3 चौक 12 आणि 25, 12 चा 144, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 1369. कर्ण वर्ग झाला. मग कर्ण किती येईल बघा बरं, अंदाज घ्या. इथं 7 चा वर्ग 49, ते आता जे बघा 4 चा वर्ग 1600 होणार, 1600 पेक्षा जास्त येणार याची किंमत 37. 1369 चं वर्गमूळ 37. समजलं? पर्याय बघायचे. 43 हे 1600 पेक्षा जास्त असणार याचा वर्ग, म्हणून 37 एकक स्थानावरून ठरवायचे. पुढचा, चौरसाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे? सर्व भुजा समान नसतात. सर्व भुजा समान नसतात. चौरस असा चौरस असतो, सर्व बाजू समान, प्रत्येक कोण काटकोन. कुठे आहे? सर्व बाजू एकरूप असतात, एकरूप म्हणजे समान, आणि सर्व कोण काटकोन असतात. दुसरा प्रश्न 12वा, जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो तेव्हा कोणता कोण होतो? क्षितिज समांतर म्हणजे आपल्या डोळ्याच्या सरळ रेषा, त्याच्या वरच्या बाजूला पाहतो आपण तेव्हा कोणता कोण होतो? उन्नत कोण होतो. वरच्या बाजूला उन्नत, खालच्या बाजूला अवनत कोण. बघा, वरच्या दिशेने पाहतो तेव्हा उन्नत आणि खालच्या दिशेने अवनत कोण होतो. शून्य म्हणजे सरळ. पुढचा, 0.02 चा घन करा. 2 चा घन किती? 8. पॉईंट नंतर 2 अंक आहे घनामध्ये, 2 ची तिप्पट 6. 1 2 3 4 5 6. 0. पहिला पर्याय बरोबर. पहिला पर्याय. घनामध्ये घनांची संख्या तिप्पट होते, सॉरी दशांशांची संख्या तिप्पट होते. पुढं 729 घन 9 आहे, परत 729 काय येणार आहे? 9 येईल. आता घनमूळ काढतोय आपण, घनामध्ये तिप्पट होतात, घनमुळात 1/3 होतात. मग 1 2 3 4 5 6, 6 आहेत म्हणजे इथे किती होतील आता? 2 होतील. 0.09. 6 चे 2 होणार, घनमूळ आहे. 6 चे 3 केव्हा झाले असते? वर्गमुळामध्ये, घनमुळात 2 होतील. प्रश्न क्रमांक 15, एका पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे. दुकानदाराने ते 306 ला विकले तर त्याने शेकडा किती सूट दिली? 360 चे 306 ला दिले म्हणजे किती रुपये कमी घेतले? 54 रुपयांची सूट दिली. तर शेकडा किती सूट दिली? 100 ला किती? 360 ला 54 तर 100 ला किती? 100 गुणिले 54 भागिले 360. शून्याला शून्य गेला. 6 6 36, 6 9 54, 3 2 6, 3 3 9, 2 1 2, 2 5 10, 5 3 15% सूट दिली. पर्याय क्रमांक 2. पुढचा, छापील किमतीवर 20% सूट देऊन एक टी शर्ट 1120 रुपयांना विकला. 20% सूट म्हणजे जर तो 100 चा असता तर कितीला विकला असेल? 80 ला विकला असेल ना. 20% सूट तो विकला कितीला? 1120 ला. तर त्याची छापील किंमत 100 गुणिले 1120 भागिले 80. 20 चौक 80, 20 पाचे 100, 4 2 8, 3 राहिले, 4 8 32, 4 0 0, 280 भागिले 5, 1400. म्हणजे त्याची छापील किंमत असेल 1400 रुपये. नऊ एक्स वजा 4 बरोबर 6x अधिक 19 तर x बरोबर किती? 6x इकडे आणायचा आणि 4 तिकडे न्यायचा. 6x इकडे येऊन वजा होईल आणि 4 तिकडे जाऊन अधिक होईल. 9तून 6 गेले 3x, 29 आणि 4 33, 3 भागिले होईल. 3 1 3, 3 1 3, x बरोबर 11. पर्याय क्रमांक 2, x बरोबर 11.
पुढं सोहनचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे, दोघांचं मिळून वजन 63. बघा आता सोहन आणि त्याचा भाऊ, भावाचं वजन कमी आहे त्याचं x मानलं आणि सोहनचं त्याच्या दुप्पट आहे, दोघांचं मिळून किती आहे 63. 2 आणि 1 3x बरोबर 63, 3 भागिले होईल 3 दुने 7 3 1 3, x बरोबर 21. तर सोहन 2x आहे ना, म्हणजे 21 दुने 42. सोहनचं वजन असेल 42 किलोग्रॅम. दोन एक्स वर्ग अधिक 2x या बहुपदीची x बरोबर ऋण 1 असताना किंमत किती? सोडवा बरं. 2x चा घन अधिक 2x या बहुपदीची x बरोबर ऋण 1 असताना किंमत किती? x ची किंमत ऋण 1 घ्यायची. ऋण 1 चा घन ऋण 1च, धन गुणिले ऋण ऋण, धन गुणिले ऋण ऋण, बे के बे. यांची काय होईल आता बेरीज. 2 आणि 2 4. पर्याय क्रमांक 4. x ची किंमत ऋण 1 घ्यायची आणि सोडवायची. एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधतात. मजूर आणि दिवस चौकारानं आलं की काय करायचं? व्यस्त चलन. 3 माणसं 8 दिवसात, तर तेच घर 6 दिवसात बांधण्यासाठी किती माणसं लागतील? 2 6 2 8 3 1 3 3 किती? 4 माणसं लागतील. पर्याय क्रमांक 3. 21वा प्रश्न. शुभम व अनिल यांना 3 5 या प्रमाणात 24 केळी वाटली तर शुभमला किती मिळाली? 3 5 3x अधिक 5x बरोबर 24, 8x बरोबर 24, 8 भागिले होईल 8 त्रिक, x ची किंमत 3. तर शुभमला किती ना? शुभमचं 3x आहे. 3x म्हणजे 3 त्रिक 9. पर्याय क्रमांक 4. आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले तर त्याची परिमिती 26 येते. या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते? सोडवा. पाठ केलं. लांबीतून आणि रुंदीतून 5 कमी केले. बघा लांबी x मानली आणि रुंदी y मानली, बरोबर. दोघातूनही 5 कमी केले आणि रुंदीतून सुद्धा 5 कमी केले. तर परिमिती आपल्याला आयताची परिमितीचं सूत्र काय? सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी. परिमिती किती दिली आपल्याला? 26 दिली का? 2 कंसात लांबी किती आता? x वजा 5 आणि रुंदी y वजा 5, बरोबर. 2 इकडे भागिले झाला तर 13 बरोबर 2 भागिले होईल ना इकडे होईल. याचं काय होईल? x अधिक y आणि वजा 5 काय होईल? वजा 10 होईल का? वजा 10 इकडे येऊन अधिक होईल. 13 अधिक 10 x अधिक y बरोबर 23. पर्याय क्रमांक 3. x अधिक y बरोबर 23. समजलं? लांबी x घेतली, रुंदी y घेतली, दोघांमधून 5 5 कमी केले आणि मग आयताच्या परिमिती सूत्रामध्ये टाकल्या किमती. एका शिपायाला आपल्या 100 मीटर पुढे एक चोर दिसला. चोराचे शिपायाचे भरपूर प्रश्न यायला लागले. जसे शिपायाने त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली, चोर देखील पळायला लागला. जर चोराचा वेग 8 किलोमीटर प्रति तास आणि शिपायाचा वेग 10 किलोमीटर प्रति तास आहे तर किती मीटर धावल्यावर चोर पकडला जाईल? अगोदर किती वेळात पकडला जाईल ते काढू आपण. वेळेचं काय सूत्र? अंतर भागिले अंतर किती आहे? 100 मीटर दोघांमध्ये. वेगांची काय होईल रे? एकाच दिशेने चालत म्हटल्यावर वजा बाकी 8 आणि 10 वजा बाकी गुणिले 18/5.
5 का तर हे किलोमीटर आहे मीटर आहे मधून 5 1 5 5 2 10 5 0 0 बेदा 20 18 10 180 सेकंदात शिपाई चोराला पकडेल. पण आपल्याला काय काढायचंय किती अंतरावर पकडला जाईल. मग आता परत अंतर काढायचंय. अंतराचं सूत्र काय वेग गुणिले वेळ बरोबर. आता चोर किती अंतर गेला असेल चोराचा वेग किती आहे 8 किती वेळात पकडले त्याला 180 सेकंदात 5 6 18 18 1 18 18 10 180 10 5 50 50 8 400 400 मीटरवर त्याला पकडलं जाईल. अगोदर किती वेळात पकडल 180 सेकंदात आणि नंतर किती अंतरावर पकडल ते काढायचं. झालं. सोडवा. अगोदर कंसातली क्रिया 15 किती होईल 2 24 भागले 2 किती 12 15 तून 12 गेले 3 उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 3. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोणांची माप 5x - 7 आणि 4x + 25 अंश आहेत तर त्या कोणांची मापे किती. समांतरभुज चौकोन माहित पाहिजे आपल्याला कन्सेप्ट. समांतरभुज चौकोन म्हणजे समोरासमोरच्या बाजू कशा असतात समांतर असतात आणि समान असतात समोर समोरच्या बाजू. लगतच्या कोणांची माप समजा हा किती आहे 5x + 7 आहे लगतचा म्हणजे शेजारचा आणि हा 4x + 25 आहे बरोबर. लगतचे कोण याच्या विरुद्ध हा असेल आणि याच्या विरुद्ध हा असतो कोण. ह्या लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. 5x + 7 आणि 4x + 25 यांच्या मापांची बेरीज 180. लगतचे कोण अंतर कोण एक पूरक असतात. 5 आणि 4 9x 25 आणि 7 32 बरोबर 180. 32 तिकडे जाऊन वजा होतील 9x बरोबर 7 3 गेले 4 ना 148 बरोबर 148 काय झालं वजा 7 आहे का सॉरी 5x - 7 आहे 5x - 7 बरोबर. मग 5 आणि 4 9x आणि 25 मधून 7 गेले 18 बरोबर 180. 18 तिकडे जाऊन वजा होतील 180 मधून 18 गेले 162 9 तिकडे भागिले होईल 162 भागिले 9 9 1 9 9 8 x ची किंमत आली 18 बरोबर. मग याच्यात टाकू किंमत पहिले 5x - 7 18 5 90 - 7 83 आणि दुसरा 4x + 25 18 × 72 आणि 25 97 म्हणजे एक झाला 83 आणि एक झाला 97. पर्याय क्रमांक 3. समजलं. हे काय असतात दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. झालं.